नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आर्थिक मार्गदर्शनाच्या खास मालिकेत। आज आपण बोलणार आहोत केंद्र सरकारच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि विश्वासू अशा योजनेबद्दल। सर्वांसाठी निवृत्ती लाभ पीपीएफ योजना आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील निवृत्तीची तरतूद करणारी ही योजना प्रत्येक व्यक्तीसाठी एक सुवर्ण संधी आहे। आपल्याला निवृत्तीनंतर आर्थिक चिंता टाळायच्या असतील तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही योजना नक्कीच मदत करू शकते। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पीपीएफचा अर्थ गुंतवणुकीच्या जोखमीपासून ते कर सवलतीपर्यंत आणि कसे तुम्ही या योजनेचा योग्य लाभ घेऊ शकता। या योजनेत गुंतवणूक कशी करायची, खाते कसे उघडायचे आणि त्याच्या मर्यादाही जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही योजना कशी तुमच्या आर्थिक फायद्यासाठी असू शकते। पीपीएफ योजना का निवडावी? तुम्हाला माहिती आहे का की पीपीएफ मध्ये गुंतवणूक केल्यावर कर सवलतीचा मोठा फायदा कसा मिळू शकतो? पीपीएफ मध्ये जोखीम किती आहे तुम्ही जाणून घेऊ इच्छिता की पीपीएफच्या माध्यमातून लोन कसे मिळवता येईल? तुमचं पीपीएफ खातं कुठे आणि कसं उघडता येईल हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही विचार केला आहे का की मुदतीआधी पैसे काढण्यासाठी पीपीएफ मध्ये कोणते नियम दिलेले आहेत? पीपीएफ योजनेचे कोणते फायदे तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात? तुमच्या मते पीपीएफ योजनेची आणखी कोणते तोटे किंवा मर्यादा आहेत? तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। पीपीएफ मधील गुंतवणूक पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली निवृत्ती लाभ योजना आहे। तुम्ही पीपीएफ खाते सुरू करण्याविषयी स्वतः निर्णय घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही पगारदार असलेच पाहिजे हे जरुरी नाही। तुम्ही कन्सल्टंट असाल, फ्रीलान्सर असाल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असाल तरी पण तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता। तुम्ही कम्युनिटी नसाल तरी पण तुम्ही हे खाते उघडू शकता। तसेच त्यासाठी कमी जास्त वयाची मर्यादा नसते। पीपीएफ अकाउंट कोणाच्या नावे उघडू शकता? तुमच्या स्वतःच्या नावे, संयुक्त नावाने 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींसोबत तुम्ही खाते उघडू शकता। कमी वयाच्या व्यक्तीचे त्याच्या आई वडील किंवा पालकांसोबत खाते उघडता येईल। पीपीएफ खातेदाराला प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अंती वार्षिक 8.7% व्याज मिळते। अगोदर हा व्याजदर 8.6% होता, परंतु 1 एप्रिलच्या नंतर यात बदल होत असतात। हा व्याजदर आता किती आहे हे तुम्ही चेक करू शकता वेबसाईटवर। प्रत्येक महिन्याच्या 5व्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी पीपीएफ खात्यात जी जमा रक्कम असते आणि त्याच्या आधारे व्याजाची गणना केली जाते। म्हणून पीपीएफमधून जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी महिन्याच्या 1 आणि 5 तारखेच्या दरम्यान रक्कम जमा करावी। व्याजाची गणना दरवर्षी केली जाते आणि 31 मार्च रोजी तुमच्या खात्यात जमा केली जाते। पीपीएफ अकाउंटची मुदत तुमच्या सर्वात पहिल्या गुंतवणुकीच्या 15 वर्षानंतर पूर्ण होते। त्यानंतर खातेदार आपले पैसे काढून घेऊ शकतात किंवा अजून 5 वर्षासाठी खाते वाढवून घेण्याचा पर्याय निवडू शकता। ही योजना ईपीएफ एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडपेक्षा वेगळी आहे। ईपीएफ हे फक्त पगारदार कर्मचाऱ्यांसाठी असते, ज्यात सरकारद्वारे निश्चित केलेली ठराविक रक्कम 12% कर्मचाऱ्याच्या पगारातून कापली जाते आणि तेवढ्याच रकमेचे योगदान कंपनीकडून दिले जाते। कर्मचाऱ्यांची इच्छा असेल तर ईपीएफ अंतर्गत निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम कापली जाऊ शकते, पण कंपनीकरता 12% किंवा निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करणे बंधनकारक नसते। या गुंतवणुकीमध्ये किती जोखीम आहे? तर पीपीएफ ही एक डेट इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे त्यात खास अशी काहीच जोखीम नसते। जोखीम असते ती फक्त फुगाव्याची। जर फुगावा वाढला तर दीर्घ कालावधीसाठी तुमचा गैरफायदा होऊ शकतो, म्हणजेच तोटा होऊ शकतो। कारण की पीपीएफमध्ये लॉक इन पिरियड हा 15 वर्षाचा असतो। तुम्ही 15 वर्ष अगोदर आपले पैसे काढू शकत नाही। पीपीएफमध्ये मुदतीच्या अगोदर पैसे काढून घ्यायचे असतील तर काय करायचे? पीपीएफमध्ये 15 वर्ष पूर्ण झाल्यावरच तुम्ही तुमचे संपूर्ण पैसे काढून घेऊ शकता। तरी पण तुम्ही आर्थिक आणीबाणीच्या वेळेस तुम्ही त्यातील काही आंशिक रक्कम काढून घेऊ शकता। त्यात तुम्ही तुमच्या जमा रकमेच्या अमुक टक्के अशा ठराविक रक्कम काढू शकता। 7व्या वर्षानंतर तुम्ही वर्षात एकदा अशा प्रकारे पैसे काढू शकता। काढलेली रक्कम ही 4 वर्षात जमा झालेल्या रकमेच्या 50% पेक्षा अधिक असू नये किंवा अगोदरच्या वर्षी काढलेल्या जमा रकमेच्या 50% पेक्षा अधिक नसावी। खातेदाराचा मृत्यू झाला असेल तर संपूर्ण मुदत जी आहे, मुदत संपण्या अगोदर पीपीएफ खाते बंद केले जाऊ शकते। लोन घेण्यासाठी पीपीएफचा कशा प्रकारे तुम्ही उपयोग घेऊ शकता? तुम्ही तुमच्या पीपीएफच्या डिपॉझिटवर लोन घेऊ शकता।
त्यासाठी काही नियम किंवा अटी आहेत. ते कोणते? 3ऱ्या वर्षानंतर आणि 6व्या वर्षापर्यंत लोन घेतले जाऊ शकते. अगोदरच्या वर्षाच्या जमा रकमेच्या अधिकतम 25% रकमेचेच लोन मिळू शकते. हे लोन 24 महिन्यात परतफेड करावे लागते. लोनवरील व्याजदर हा PPF वरील व्याजदरापेक्षा 2% अधिक असतो. एकदा का तुम्ही रक्कम उचलण्यास पात्र झालात, अर्थात PPF खात्याला 7 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला लोन मिळू शकत नाही. PPF खाते खोलून तुम्हाला 3 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असेल आणि 6 वर्षापेक्षा कमी काळ झाला असेल तर तुम्हाला दुसरे लोन पण मिळू शकते. पण स्वाभाविकपणे पहिले लोन चुकते झाल्यावरच तुम्हाला दुसरे लोन हे मिळू शकते, हे लक्षात ठेवावे. PPFमध्ये कर सवलतीत मिळणारे अनेक लाभसुद्धा आहेत. PPF खात्यात असलेल्या डिपॉझिटवर आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. मुदतीनंतर मिळणाऱ्या व्याजासहितच्या संपूर्ण रकमेवर कर सवलत मिळते. PPFचे आणखी कोणते फायदे आहेत ते सुद्धा पाहूया. देणी थकली असतील किंवा करापोटी किंवा इतर सरकारी टॅक्स व्यतिरिक्त इतर काही आर्थिक देवाण बाकी असेल तर त्याच्या कारणामुळे कोर्ट संपत्ती जप्त करण्याचा आदेश देते. पण तरी देखील PPF खात्यामधील डिपॉझिट जप्त केले जाऊ शकत नाही. सरळ भाषेत सांगायचे झाले तर आर्थिकदृष्ट्या व्यक्ती कर्जबाजारी झाला असेल तरी पण PPF खात्यात असलेली त्याची रक्कम जप्त केली जाऊ शकत नाही. त्यामुळे PPF खात्यात असलेली रक्कम ही खऱ्या अर्थाने कोणत्याही स्थितीत आपली स्वतःचीच संपत्ती असते. ही गोष्ट खास करून जोखमीचे उद्योग किंवा बिझनेस असलेल्या बिझनेसमॅनसाठी अडचणीच्या वेळेस खूपच उपयोगी ठरू शकते. PPFचे काही तोटे किंवा गैरफायदे आहेत ते कोणते? PPFमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी व्याज मिळते. त्यानंतर दुसरा गैरफायदा असा आहे की त्यात तुमचे पैसे 15 वर्षासाठी ब्लॉक होतात, कारण की त्याचा लॉक इन पिरियड हा 15 वर्षाचा असतो. PPF खाते कोठे आणि कशा प्रकारे उघडले पाहिजे? PPF खाते हे कोणत्याही हेड पोस्ट ऑफिसमध्ये किंवा रिलेक्शन ग्रेड सब पोस्ट ऑफिसमध्ये खोलले जाऊ शकते. यानंतर राष्ट्रीयकृत बँकेच्या पसंतीच्या शाखेत आणि SBIच्या कोणत्याही शाखेत PPF खाते उघडले जाऊ शकते. PPF खाते उघडण्याची प्रक्रिया एकदम सरळ आहे. तुम्हाला फक्त एक फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्यासोबत एक फोटो जोडून पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, पत्र किंवा पासपोर्ट यासारख्या आवश्यक कागदपत्रांची कॉपी जोडावी लागते. तर मित्रांनो, पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPF योजना ही एक अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे जी तुम्हाला निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता देते. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले की PPF म्हणजे काय, त्याचे फायदे, मर्यादा आणि कसे त्याचा उपयोग आपण करू शकतो. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर सवलतीसह नियमित बचत करू शकता, ज्यामुळे तुमच्या निवृत्तीचं नियोजन अगदी सोपं होतं. PPF ही योजना दीर्घकालीन सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरतेचा आधार देते, पण त्याचवेळी तुमची गुंतवणूक जोखीम मुक्त असते. जर तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक नियोजन हवं असेल तर PPF हे नक्कीच एक चांगले पाऊल आहे. मित्रांनो, तुमच्या भविष्यासाठी एक छोटं पाऊल आज उचलणं म्हणजे उद्याच्या मोठ्या आर्थिक समस्या सोडवणं आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही हे PPF खाते उघडले नसेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे खाते जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचा फायदा घेऊ शकता, अधिक माहिती घेऊ शकता. आर्थिक सुरक्षितता ही आपल्या हातात असते आणि योग्य निवड आज करणे खूप महत्त्वाचं आहे. आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला PPF योजनेबद्दल स्पष्टता मिळाली असेल. पुढील व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाच्या आर्थिक योजनांवर चर्चा नक्कीच करू. तोपर्यंत आर्थिकदृष्ट्या जागरूक राहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की व्हिडिओ आपल्याला कसा वाटला. धन्यवाद.